जॉईन केले का? म्यूट करा सर. नमस्कार. करा. नमस्कार. नमस्कार. पुणे अकॅडमीच्या या वेबिनारमध्ये मी रणजित टकले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. तुमचे जे हे असतील स्पीकर्स असतील आणि माईक असतील, स्पीकर चालू राहू द्या पण माईक म्यूट करा कृपया. माईक म्यूट केले तर जो नॉईज आहे तो नॉईज इथे रिफ्लेक्ट होतोय. प्रत्येकाने आपापला माईक आहे तो माईक म्यूट करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मग आपल्याला पुढे हे सुरू करता येईल. एव्हरीबडी प्लीज म्यूट युअर माईक. तो जो आवाज आहे तो आवाज इथे इको म्हणून मध्ये येतोय, नॉईज म्हणून तो समोर येतोय. सो इट्स रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू who are watching this very informative webinar, kindly mute your mic. Okay. Thank you very much. So मी रणजित टकले परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. 2025-26 या वर्षामध्ये MPSC आणि UPSCच्या आगामी येणाऱ्या ज्या काही 419 जागा ज्या मंजूर केलेल्या आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, तो या संबंधित बऱ्याच फार्मसी ग्रॅज्युएट्स असतील किंवा फार्मसीमध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्या सर्वांचे काही डाऊट्स होते, काही शंका होत्या. त्या प्रश्नांची सर्व उत्तरं देण्याकरिता आज पुणे अकॅडमीच्या या वेबिनारच्या मंचावरती पुन्हा एकदा आपल्याला फार्मसी क्षेत्रात ज्यांना टीचिंगचा जवळपास 23-24 वर्षाचा अनुभव आहे असे प्रोफेसर सुनील बाकलीवाल सर आज आपल्याला लाभलेले आहेत. सर मनापासून स्वागत आहे. तुमचं जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रातल्या फार्मसी करणाऱ्या ॲस्पिरंट्ससाठी, फार्मसीमध्ये शिक्षण घेतलेल्या सर्वांसाठी हे दीपस्तंभासारखं मार्गदर्शन. तो मनापासून स्वागत आहे. त्या सर्वांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच सर्वांना मिळतील अशी मला खात्री आहे. नक्कीच सर, तुम्ही पण आपल्या पुणे अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्म मार्फत जे काही आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जो फार्मसी प्रोफेशनल आहे, फार्मसी स्टुडंट्स आहे, फार्मसी प्रॅक्टिस करणार आहे, त्याच्यापर्यंत तुम्ही हे सगळं ज्ञान, हे नॉलेज पोहोचवत आहे, त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन. आणि आपल्याकडे जी काही माहिती आहे ती सर्व माहिती आपण आपल्या फार्मसिस्ट बांधवांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, असं आपलं कर्तव्य पण आहे आणि तेच आपण इथे करण्याचा प्रयत्न करू. यस सर. तर काही 22 मार्चला जी परीक्षा होणार आहे, बरेचसे काही व्ह्यूअर्स असतील आपले, हे फायनल इयरला देखील असतील किंवा फार्मसीमध्ये शिक्षण त्यांचं सुरू झालेलं आहे, काही लोकांचं पूर्ण झालेलं आहे किंवा काही लोकांनी फॉर्म पण भरलेला आहे. तर थोडक्यात ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेबद्दल या वेबिनारमध्ये विशेष असं काय सांगता येईल? ह्या वेबिनारमध्ये आता जे MPSC थ्रू ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम होणार आहे 22 मार्चला, त्याबद्दल तर आता प्रत्येकाला माहिती आहेच, पण डिटेलमध्ये माहिती आहे. प्रत्येकाने म्हणजे ज्याने कोणी तो फॉर्म भरलेला असेल तो त्या दृष्टीने अभ्यास पण करत असेल, तयारी करत असेल, तर त्यांची ती तयारी पण सुरू आहे. पण इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आलेली आहे ती म्हणजे UPSC तर्फे एक नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं गॅझेटेड नोटिफिकेशन आहे. आणि त्या गॅझेटेड नोटिफिकेशन प्रमाणे 419 पोस्ट CDSCO मध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या येणार आहेत. तर ॲक्च्युली कसं असतं की जे CDSCOचे पोस्ट असतात किंवा UPSCचं असतं ते UPSC आपल्याला जास्त प्रिपरेशनला वेळ देत नाही. त्यांनी आता आपल्याला एक नोटिफिकेशन थ्रू आपल्याला इन्फॉर्म केलेलं आहे की अशा पोस्ट येणार आहे. आता ज्यावेळेस त्या पोस्ट होतील तर लगेच आपल्याला त्याची एक्झामची डेट वगैरे पण येणारच आहे. त्यामुळे ज्याला कुणाला जर CDSCO मध्ये जायचं असेल, CDSCO ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यापैकी जे काही फार्मसी प्रोफेशनल्स, फार्मासिस्ट आहेत, ज्यांचं कुणाचं ड्रीम असेल, स्वप्न असेल की त्याने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया त्याला व्हायचं असेल, DCGI त्याला व्हायचं असेल, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया,
म्हणजे त्याला CDSCOचा बॉस व्हायचं असेल तर त्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जर त्याला कुणाला DCGI व्हायचं आहे, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व्हायचं आहे, CDSCOचा बॉस व्हायचं आहे, तर त्याला हा एकच मार्ग आहे की त्याने CDSCOला ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर जॉईन करायचं. आणि आता ज्या 419 पोस्ट येणार आहेत इन फ्युचर, तर त्या CDSCOच्या मार्फत येणार, म्हणजे UPSCच्या मार्फत येणार आहेत, पण त्या CDSCOच्या पोस्ट आहे. म्हणजे CDSCOमध्ये जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला पुढे DCGI होता येईल, तुम्हाला फार्मसीचा बॉस होता येईल, तुम्हाला म्हणजे जे CDSCOचा बॉस म्हणजे जे काही रेग्युलेटरी एजन्सी आपली आहे, नॅशनल लायसन्सिंग ऑथॉरिटी जी आपली आहे, त्या ऑथॉरिटीचा तुम्हाला बॉस होता येईल. आपली जी MPSCची परीक्षा तुम्ही देत आहात, MPSC ड्रग इन्स्पेक्टरचं, तर MPSC ड्रग इन्स्पेक्टर थ्रू तुम्ही FDA मध्ये जॉईन होता ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर, ते FDA कमिशनरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्हाला DCGI व्हायचं असेल तर तुम्ही CDSCO थ्रू गेलात तर तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. तर जे कोणी आता MPSC DI ची तयारी करत आहात तर त्यांना तर आमच्या शुभेच्छा आहेच की त्या MPSC थ्रू त्यांचं ते सक्सेस होतीलच. MPSC थ्रू सक्सेस झाल्यानंतरही जर त्यांना DCGI व्हायचं असेल तर ते UPSCची परीक्षा देऊ शकतात. आणि त्यासाठी त्यांना आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे. आणि UPSC साठी जी तयारी लागते ती आणि MPSC साठी जी तयारी लागते ती, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, त्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी लागेल, तर यासाठीच आपला आजचा हा वेबिनार आहे. अगदीच. राईट. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे काही आपण आपल्या इथे व्ह्युअर्स आहेत, त्या व्ह्युअर्सचं जे काही शंका असतील, जे काही डाऊट असतील, जे काही प्रश्न असतील, डायरेक्ट 1 to 1 डायरेक्टली आपण त्यांच्याशी संवाद अगदी. साधूया आणि त्यांच्याशी आपण डायरेक्ट की काय फरक आहे MPSC आणि UPSC मध्ये, सिलेबसमध्ये काय फरक आहे, एक्झाम पॅटर्नमध्ये, एक्झाम फॉर्मॅटमध्ये काय फरक आहे, त्याचं प्रिपरेशन कसं करायचं असतं, तर याविषयी आपण इथे डायरेक्टली संवाद साधूया. अगदी थेटपणे तुम्ही आमच्याशी संवाद करू शकता. जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न सरांच्या मार्फत. तर आम्ही ओपन करतोय त्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी. कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न आहेत कोणाचे? आवाज येतोय सर्वांपर्यंत? ऑल ओके आहे का सगळं? आमचा आवाज येतोय, आम्ही दिसतोय, व्हिजिबल आहोत का? की तर बोलून सांगू शकता किंवा टाइप पण करू शकता. बरं. आम्हाला आत्ता एक प्रश्न असा आलेला आहे, की खरं तर या प्रश्नांची उत्तरं शेवटी दिली असती आपण. सरांनी जसं खरं तर PSC आणि MPSCच्या त्या ड्रग इन्स्पेक्टरची सध्या जी चर्चा चालू आहे, तर त्या संबंधाने दोघातला फरक काय आहे? काय या माहिती किंवा हा वेबिनार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू. क्लासेस कुठे चालू आहेत, बॅचेस कोणत्या चालू आहेत, याच्याबद्दल शेवटी आपण बोलूयात. ओके. तर सर, तर आता MPSC आणि UPSC ड्रग इन्स्पेक्टरचे जे काही पोस्ट आहेत, या दोघांच्या पोस्टमध्ये काय डिफरन्स आहे याच्याबद्दल जरा थोडक्यात. पोस्टचं म्हटल्यावरती MPSC ड्रग इन्स्पेक्टर हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, अगदीच, अंडर द अगदीच. स्टेट गव्हर्नमेंट येतं आणि ते FDA मध्ये ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर जॉईन होतात. आणि जे 419 पोस्टचं आता येणार आहेत इन फ्युचर, त्याचं नोटिफिकेशन, गॅझेटेड नोटिफिकेशन आलेलं CDSCO मध्ये आहे. CDSCO ही आपली नॅशनल रेग्युलेटरी एजन्सी आहे, नॅशनल लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे. आपल्या देशामध्ये जे काही ड्रग्स किंवा कॉस्मेटिक्स रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटीज चालतात, म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेल असेल, डिस्ट्रिब्युशन असेल, त्या सगळ्यांचं वरती ओव्हरऑल जे कंट्रोल असतं ते CDSCOचं असतं. तर इथे म्हणजे आपल्याकडे जे ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट असतात, त्या ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट या CDSCOच्या असतात, UPSC म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण असतात आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण असतात. आता स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पोस्ट असतात त्या इम्प्लिमेंटेशन ऑफ दी जे आपलं ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आहे, त्याचं स्टेटमध्ये किंवा सेंट्रल लेवलला ते इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे होतं ते बघण्यासाठी ते आहेत. आणि जर आपलं जसं इम्पोर्ट ऑफ ड्रग असेल, त्या रिलेटेड काही आपल्याला चेंजेस करायचे असतील किंवा त्या रिलेटेड गव्हर्नमेंटला काही सजेशन द्यायचे असेल किंवा काही ड्रगचं बॅन वगैरे करायचं असेल, आपल्या देशामध्ये इम्पोर्ट बॅन करायचं असेल किंवा प्रोडक्शन बॅन करायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग बॅन करायचं असेल, तर तिथे CDSCOचा रोल येतो. CDSCO ही आपल्या देशामध्ये सर्वोच्च एजन्सी आहे रिलेटेड टू
ड्रग रिलेटेड ऍक्टिव्हिटीसाठी, ड्रग अँड कॉस्मेटिक्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीसाठी. तर CDSOचा ड्रग इन्स्पेक्टर होणे हे खरंच एक खूपच म्हणजे Prestigious. प्रेस्टिजियस पोस्ट आहे. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरमध्ये पण जर आपण बघितलं तर स्टेट लेवलला ड्रग इन्स्पेक्टर, सेंट्रल लेवलला ड्रग इन्स्पेक्टर आणि CDSO मध्ये ड्रग इन्स्पेक्टर. तर असं जर आपण बघितलं तर CDSOच्या लेवलला जे ड्रग इन्स्पेक्टर असतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त असते. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत, त्यांचे कर्तव्य जास्त आहेत आणि त्यांना जास्त म्हणजे वॉचफुल राहणं किंवा मॉनिटरिंग त्यांचं जास्त असतं. सो इथे CDSOसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत. सो यू कॅन प्रिपेअर फॉर दॅट. आणि सगळ्यात महत्त्वाचं CDSO मध्ये तुम्हाला DCGI होता येतं. स्टेट लेवलला तुम्ही गेला तर तुम्ही FDA कमिशनरपर्यंत जाऊ शकता. फार छान माहिती सांगितली. काही व्ह्युअर्सचे आपले प्रश्न आलेले आहेत. त्यापैकी प्राजक्ता पाटील यांनी असा प्रश्न विचारला आहे, तर NPSC ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा होते, याच्यामध्ये GKचा सिलेबस काय असेल? असा एक त्यांचा प्रश्न आहे. आता जीकेचा सिलेबस तर इथे जीके असं डायरेक्टली म्हटलेलं नाहीये. पण इथे जनरल अवेअरनेस रिलेटेड टू फार्मसी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो आपला 4 युनिट आहे, युनिट 4 सब सिलेबस बघा तुम्ही MPSC इन्स्पेक्टरचा, तो 4th युनिट आहे. तर त्याच्यामध्ये अवेअरनेस, जनरल अवेअरनेस रिलेटेड टू फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्सेस असं आहे. म्हणजे जनरल नॉलेज जे काही असेल ते फार्मसी रिलेटेड जनरल नॉलेज किंवा जे आपलं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे त्याच्याशी रिलेटेड, रेग्युलेशन रिलेटेड जनरल नॉलेज इथे एक्सपेक्टेड आहे. इथे आपल्याला म्हणजे जसं की आपण DMARच्या एक्झाममध्ये बघितलं तर तशा प्रकारचं जनरल नॉलेज नाही आहे. इथे जीके जो आहे तो रिलेटेड टू फार्मसी आहे. त्यामुळे तुम्हाला फार्मसी रिलेटेड जनरल नॉलेज इथे बघावं लागेल, ते तुम्हाला करावं लागेल. तो युनिट नंबर 4 जो आहे सिलेबसमध्ये त्याचा जो टायटल आहे तो टायटल व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे त्याच्या अंडरमध्ये जे काही टॉपिक्स दिलेले आहेत ते टॉपिक्स व्यवस्थित करा. तेच त्याचा रिलेटेडच जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस तुम्हाला विचारलं जाईल. सर आणखी यासंबंधी बोलताना मला असं काही थोडं ॲड करावंसं वाटतंय, की तर जे काही होतात, परीक्षा होत आहेत, तर याच्यामध्ये करंट अफेअर्स नावाची जी गोष्ट आहे, जसं फार्मसी रिलेटेड तुम्ही ज्या काही घडामोडी सांगितल्या, साधारणपणे किती वर्ष मागच्या करंट अफेअर्स किंवा या चालू घडामोडीला आपल्याला जाता येईल? फार्मसी रिलेटेड करंट अफेअर्स जर आपण बघितलं तर मागे आपल्या कोरोना पिरियडपासून जर आपण 2018-2019 पासूनचं बघितलं तर देर आर ट्रिमेंडस चेंजेस इन दी फार्मास्युटिकल आणि जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये पण खूप काही चेंजेस होत आलेले आहेत. तर एक 2018-2017 पासूनचं आपण जर बघितलं तर चेंजेस आहेत. आता फॉर एक्झाम्पल रिवाइज शेड्यूल एम आलेला आहे. रिवाइज शेड्यूल एम, राईट, किंवा तुमचं NLEM आहे, नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा IP जे आले 2022चे IP आहे, त्या सगळ्या गोष्टी 2018-2019 नंतर खूप काही चेंजेस फार्मा फील्डमध्ये झालेले आहेत. तर 2018 नंतरचं तुम्ही जनरली बघायला पाहिजे करंट अफेअर्समध्ये. ओके सर. तर पुढचा जो हां, हां, आणि याच्यामध्ये अजून कसं आहे की तुम्ही जनरल अवेअरनेस बद्दल किंवा जनरल नॉलेज बद्दल विचारलं, पण इंटेलिजन्स टेस्ट महत्त्वाची आहे तिथे. युनिट नंबर 5 जो सिलेबसमध्ये आहे तो इंटेलिजन्स टेस्टचा आहे. ते इंटेलिजन्स टेस्ट डिफरंट आहे आणि तुमचं करंट अफेअर्स जे आहे ते दॅट इज अ डिफरंट थिंग. ते इंटेलिजन्स टेस्टचे तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचे असतात तर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर मार्गदर्शन तुम्हाला अवेलेबल आहे आणि बुक्स पण तशा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर इंटेलिजन्स टेस्टचं पण तुम्ही तयारी करायला पाहिजे. येस. इंडियन टेस्टचे पण एक साधारणपणे मागच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये बघितलेत 8 ते 10 प्रश्न विचारलेले विचारलं आहेतच. Yes. राईट. पुढचा प्रश्न आहे पार्थ यांचा. पार्थने प्रश्न असा विचारलाय, की UPSCचा सिलेबस प्री आणि मेन्ससाठी कशा पद्धतीने? UPSC मध्ये प्री आणि मेन्स असं नाहीये. UPSC मध्ये रिक्रुटमेंट टेस्ट RT म्हणतात त्याला, रिक्रुटमेंट टेस्ट. हे रिक्रुटमेंट टेस्ट MCQ बेसच आहे. जसं आपलं MPSCचं आहे तसंच तिथे पण आहे. एक रिक्रुटमेंट टेस्ट असेल, ती टेस्ट 300 मार्क्सची असेल. 300 मार्क्स, 2 अवर्स त्याचं टाइम असतं आणि प्री रिक्रुटमेंट टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू असतो. आणि त्याच्यामध्ये 75% हे आपलं रिटर्न म्हणजे जे RT आहे, रिक्रुटमेंट टेस्ट, रिटर्न टेस्ट असते, पेन पेपरची टेस्ट असते, ऑफलाईन टेस्ट असते, MPSC सारखीच असते. तर त्याच्यासाठी 75% आहे आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूला 25% वेटेज देण्यात आलेलं आहे. तर तिथे प्री आणि मेन्स UPSC मध्ये असं नाही. जसं आपल्या MPSCचा पॅटर्न आहे तसाच तिथे पण पॅटर्न आहे. तिथे पण रिक्रुटमेंट टेस्ट प्लस इंटरव्ह्यू हाच पॅटर्न आहे. ओके. थँक सर. सर पुढचा प्रश्न विचारलाय प्रसाद शेळके यांनी. त्यांचा प्रश्न असा आहे, की एक्सप्लेन MPSC सिलेबस टॉपिक्स. त्यात हायलाइट
मेजर सिलेबस आहे. सरांनी हा सिलेबस एक्सप्लेनेशनचे साधारणपणे 2-3 लेक्चर्स Yes. घेतले होते. तर थोडक्यात आपल्या YouTube वरती पण हे सगळे लेक्चर्स आणि yes, त्याचं yes. पूर्ण डिटेल सिलेबस आपलं आहे. सिलेबस आपण डिकोडिंग नाव म्हणजे आहे. आपण डिकोडिंग केलेलं सिलेबसला आणि 3 लेक्चरमध्ये केलेले आहे आणि आपण त्याला 3 तास दिलेले आहेत. सो यांना आपण आपली जी लिंक आहे बरं. सिलेबस डिस्कशनची बरं. ती लिंक यांना शेअर करून द्या. चालेल. YouTubeची लिंक तुम्हाला याच्यामध्ये टीम मला टाकून देईल. ओके. पुढचा प्रसाद शेळके. गुड इव्हनिंग. नाव सांगा तुमचं. मी नितीन यांनी असा प्रश्न विचारलाय. UPSC साठी जो एजचा क्रायटेरिया आहे, जनरल साठी 30 30 वयोमर्यादा आहे. तर जे काही SC, ST आणि OBC तर या दृष्टिकोनातून एज रिलॅक्सेशन आहे का असं नाही. तर जो गॅझेट नोटिफिकेशन आलेला आहे, गॅझेट नोटिफिकेशन आणि आय थिंक की तुम्ही तो एक्सप्लेन पण केलेला अगदी, होता. अगदी. त्याच्यावरती आपला व्हिडिओ पण आहे, अगदी. म्हणजे लेक्चर पण आहे त्याच्यावरती गॅझेट नोटिफिकेशन. त्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये असं सेव्हिंग आहे दिलेलं. तर सेव्हिंग्समध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत रिगार्डिंग टू रिझर्वेशन असेल किंवा एज रिलॅक्सेशन असेल ते follow सर्व होतील. ॲज इट इज फॉलो केले लागू जातील, होतील. ॲज इट इज अप्लिकेबल आहे. तो जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत रिगार्डिंग रिझर्वेशन ते सर्व काही तिथे अप्लिकेबल आहेत. अजून कोणाला प्रश्न आहे का डायरेक्ट तुम्हाला जर विचारायचा असेल? हा बोला. नाव काय? गुड इव्हनिंग सर. श्वेता. श्वेता धुळे. अच्छा, श्वेता मॅडम बोला. तर जे UPSCची हे आलेली आहे वॅकन्सी त्याचं फॉर्म फिलिंग कधी स्टार्ट होईल आणि फॉर्म फिलिंग टू एक्झाम त्याच्यामध्ये किती टाइम असेल प्रिपरेशनसाठी? ओके. श्वेता भैरे यांनी प्रश्न असा विचारलाय की नेमकी जाहिरात कधी येणार आहे? कारण आता जे आले ते गॅजेट नोटिफिकेशन आलेलं आहे. बरोबर. UPSC ची जाहिरात कधी येईल? फॉर्म भरायला कधी सुरुवात केलं जाईल? फॉर्म भरायचं झाल्यानंतर साधारणपणे एक्झाम कधी होईल? त्या दरम्यानचा सरांनी प्रश्न. तर याच्याबद्दल इथे आपण असं काही सांगू शकत ते रूल्स रेग्युलेशन ते काही नियम नाही आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा UPSCचे की गॅझेट नोटिफिकेशन आल्यानंतर एवढ्या दिवसातच त्याची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा नोटिफिकेशन यायला पाहिजे किंवा त्यानंतर एवढ्या दिवसात त्याची एक्झाम व्हायला पाहिजे. असं काही कुठेच नियम वगैरे नाही आहे. तर त्याबद्दल आपण इथे काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. फक्त एकच प्रेडिक्शन करू शकतो की येणाऱ्या काळामध्ये ही एक्झाम होणार आहे, नक्कीच होणार आहे. 419 पोस्ट आता दिलेल्या आहेत. त्या वाढू पण शकतात, कमी तर होण्याची शक्यता नाही आहे. मंजूर झालेलं आहे. मंजूर झालेल्या हा. आहेत. त्या अजून जास्त वाढू शकतात आणि ही एक्झाम ऑल इंडिया लेवलला होत असते आणि ऑल इंडिया लेवलला असल्यामुळे तिथे कॉम्पिटिशन बर्डे मला वाटतं बर्डे हे विचारतायत की MPSC कोणता सिलेबस तुम्हाला विचारायचा आहे? MPSC चा ड्रग इन्स्पेक्टर आणि UPSC ड्रग इन्स्पेक्टर सारखा आहे का? त्या पद्धती नाही. दोघांचे सिलेबसमध्ये डिफरन्स आहे, व्हेरिएशन आहे. बट MPSCचा जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे कॅटेगरीज प्रॉपर दिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल फार्मेकोलॉजीमध्ये काय काय टॉपिक स्टडी करायचे हे आपल्याला स्पेसिफिकली MPSCच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे किंवा जो आपला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा सिलेबस आहे त्यामध्ये कोणता टॉपिक करायचं. आता ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 स्टडी करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण कोणकोणते टॉपिक्स स्टडी करायचे ते प्रॉपर टॉपिक्स MPSCने दिलेलं आहे. तसं UPSCमध्ये दिलेलं नसतं. UPSC डायरेक्टली जे त्यांचं मेन टॉपिक असतात जर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल तर ते डायरेक्ट ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट असं टॉपिक ते देतील किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री असं ते टॉपिक देतील. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये SAR करा किंवा QSAR करा असं ते देत नाही. ते डायरेक्टली फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्मास्युटिकल ॲनालिसिस असं डायरेक्टली ते देतात आणि त्याचा जो सिलेबस असतो UPSCचा हा व्हास्ट सिलेबस आहे ॲज कम्पेअर टू MPSC. पण जर तुम्ही मला असं विचाराल की दोन्हीमध्ये समानता काय आहे, कुठे समानता आहे दोन्ही सब्जेक्टमध्ये म्हणजे MPSC आणि UPSCच्या सिलेबसमध्ये, तर जो आपला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स सब्जेक्ट आहे तर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स सब्जेक्ट हा MPSC आणि UPSC मध्ये सेमच असेल. त्याच्यामध्ये काही फरक जास्त काही पडणार नाही. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट, ड्रग्स रूल्स, कॉस्मेटिक्स रूल्स, मेडिकल डिव्हाइसेस रूल्स, न्यू ड्रग्स क्लिनिकल ट्रायल्स रूल्स हे दोन्हीकडे सेमच आहे. दोन्हीकडे इक्वल वेटेज आहे. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सला जो वेटेज MPSC मध्ये आहे
तोच वेटेज इकडे UPSC ला पण आहे. तर फार्मेकोलॉजीला पण जो वेटेज इकडे आहे MPSC ला तोच UPSC ला आहे. फार्मास्युटिकल अनालिसिसचं पण तसंच आहे. पण UPSCच्या सिलेबसमध्ये 2 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. एक काय तर नॉलेज ऑफ इन्व्हेस्टिगेशनल स्किल, जे की MPSCच्या सिलेबसमध्ये एक्सपेक्टेड नाहीये. UPSCच्या सिलेबसमध्ये नॉलेज ऑफ इन्व्हेस्टिगेशनल स्किल एक्सपेक्टेड आहे. आता नॉलेज ऑफ इन्व्हेस्टिगेशनल स्किल म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशनल स्किल म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करावं लागलं तर, म्हणजे तुम्हाला जर इन्व्हेस्टिगेशन करायचं, कुठे रेड मारायची असेल, कुठे काही जसं CID इन्व्हेस्टिगेशन करते, CBI इन्व्हेस्टिगेशन करते, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, तसंच ड्रग इन्स्पेक्टरला पण ड्रग रिलेटेड काही इन्व्हेस्टिगेशन करायचे असतील तर त्याला ते इन्व्हेस्टिगेशन स्किल माहिती पाहिजे. तर इन्व्हेस्टिगेशनल स्किलमध्ये त्याला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचं अप्लिकेशन म्हणजे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टचं अप्लिकेशन कसं करायचं असतं. त्यानंतर त्याला फार्मेकोलॉजी त्याला तिथे माहिती पाहिजे. तर जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, तसंच जे काही इन्व्हेस्टिगेशनच्या प्रोसेस वगैरे असतील किंवा जे काही आपले जे लॉज आहेत, रूल्स आहेत, IPC वगैरे आहेत, आपले भारतीय दंड संहिता वगैरे जे काही असेल, तर त्याचं पण त्याला नॉलेज पाहिजे. तर UPSC मध्ये हे पण एक्सपेक्ट केलेलं आहे की तुमच्याकडे इन्व्हेस्टिगेशनल स्किल असायला पाहिजेत. तर MPSC मध्ये असं काही म्हटलेलं नाहीये. तसंच UPSC मध्ये इंग्लिश लँग्वेजवरती कमांड पाहिजे असं पण म्हटलेलं आहे. इंग्लिश हे तिथे टेस्ट केला जाईल, इंग्लिशवर कमांड पाहिजे असं तिथे एक्सपेक्टेड आहे. तसं काही MPSC मध्ये म्हटलेलं नाहीये. तसा जो सिलेबस आहे फार्मास्युटिकल अनालिसिसचा सिलेबस UPSC मध्ये जास्त डेप्थमध्ये आहे ॲज कम्पेअर टू MPSC. आणि इथे UPSC मध्ये अप्लिकेशन रिलेटेड जास्त क्वेश्चन असतात, लॉजिकल क्वेश्चन जास्त असतात ॲज कम्पेअर टू MPSC. सो UPSCची जी एक्झाम असते ती लिटिल बिट टफ असते ॲज कम्पेअर टू MPSC. जरी सिलेबस सेम असला तरी लेवल ऑफ डिफिकल्टी लेवल जी असते UPSCची दॅट डिफिकल्ट ॲज कम्पेअर टू MPSC. हा एक्झाम पॅटर्न वगैरे कसं असेल? एक्झाम पॅटर्न ओके. तर आता MPSCचा एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहीतच आहे. UPSCचा जो एक्झाम पॅटर्न असतो नॉर्मली, आता नवीन काही मला माहिती नाही, पण आतापर्यंत जे आलेलं किंवा आता जे मागे आपली मेडिकल डिव्हायसेस ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम झाली किंवा 2023 मध्ये जी एक्झाम झाली होती, तर त्याचा पॅटर्न काय होता तर क्वेश्चन पेपर हा 300 मार्क्सचा असतो UPSCचा. आपला MPSC किती मार्क्सचा आहे? 200 मार्क्सचा. पण UPSCचा 300 मार्क्सचा असतो. तो पण MCQ बेस असतो. त्याचा टाइम 2 आवर्सचा असतं, 120 मिनिट्स. आपला MPSCचा 1 आवरचा आहे, 60 मिनिट्स. MPSC 60 मिनिट्स आहे, UPSC 120 मिनिट्स आहे. MPSC मध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं, UPSC मध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके. तर तिथे 300 मार्क्स, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आणि 2 आवर्स क्वेश्चन पेपर, 2 आवर्सचा. ओके, हा त्याचा पॅटर्न असतो. आणि इंग्लिश मीडियममध्ये ऑल क्वेश्चन्स आर इन इंग्लिश. ओके. तर प्राजक्ता यांचा प्रश्न होता MPSC इंटरव्ह्यूला काय विचार. मागे एकदा असाही प्रश्न, इंटरव्ह्यूची लँग्वेज. इंटरव्ह्यूची लँग्वेज काय असते तर हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये फ्लुएंट आहात. MPSC असेल तर तुम्ही मराठी, इंग्लिश तुम्ही यूज करू शकता. UPSC असेल तर तिथे इंग्लिशवरती जास्त जोर असतो. UPSC मध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे सिलेबसमध्ये की इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी इज एक्सपेक्टेड. ठीक आहे. तर UPSC मध्ये आपण इंग्लिश एक्सपेक्ट करू शकतो. त्याला हां, चालू हिंदी शकेल. हिंदी पण चालू शकेल, पण इंग्लिश तिथे एक्सपेक्टेड आहे. ओके. असेल. आणि इंटरव्ह्यूमध्ये कसं असतं की तुमचं टेक्निकल नॉलेज ॲज वेल एज तुमची पर्सनॅलिटी तिथे चेक केलं जाते, टेस्ट केले जाते. पर्सनॅलिटी इंटरव्ह्यूचा अर्थ काय तर व्हॉट आर यू फ्रॉम विदिन, तुम्ही आतमधून कसे आहात, इंटरनली तुम्ही कसे आहात ते तिथे बघितलं जातं. तर फक्त जो म्हणजे जो इंटरव्ह्यू असतो तो त्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त टेक्निकलच प्रश्न विचारले जातील असं काही जरुरी नाहीये. इंटरव्ह्यूमध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पण चेक केलं जातं. तुमची स्ट्रेंथ जी आहे, पॉझिटिव्ह स्ट्रेंथ, निगेटिव्ह जे काही असेल तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स असतील किंवा पॉझिटिव्ह तुमची स्ट्रेंथ असतील तर पण तिथे टेस्ट केलं जातं. म्हणजे इंटरव्ह्यू हा ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते. पर्सनॅलिटी टेस्ट ठीक आहे, सब्जेक्ट टेस्ट नसते. सब्जेक्ट नॉलेज जे असतं ते तुमच्यासाठी त्यासाठी रिक्रुटमेंट टेस्ट आहे. सब्जेक्ट नॉलेजसाठी रिक्रुटमेंट टेस्ट असते आणि इंटरव्ह्यू हे तुमचं पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तर तुम्ही तुमची आयडियाज कशा प्रकारे कम्युनिकेट करता दॅट इज इम्पॉर्टंट. डिसिजन मेकिंग क्षमता कशी आहे, डिसिजन मेकिंग तपासलं. क्षमता, प्रेझेन्स ऑफ Presence of माइंड, mind.
लॉजिकल कसं Aptitude आहे, कसं आहे? ॲप्टिट्यूड कसं आहे, तुम्ही ग्रुपमध्ये कसं तुमची कन्सेप्ट तुम्ही कसं डिलिव्हर करता, या सगळं गोष्टी त्या गोष्टी तपासल्या. महत्त्वाच्या असतात. म्हणजे ते घाबरण्याचं काहीच कारण नाही. जे तुम्ही आहात, जसे तुम्ही आहात तसंच तुम्ही राहा. फक्त तुमचं कम्युनिकेशन स्किल जे असतं, ते कम्युनिकेशन स्किल तुमचं तिथे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. तुम्हाला तुमचे जे पॉईंट्स आहेत ते मुद्देसूद प्रमाणे तुम्हाला तिथे मांडता यायला पाहिजे. आणि जर एखादा टेक्निकल प्रश्न असेल, त्याचं उत्तर तुम्हाला येत नाही, तर तुम्हाला ते पोलाइटली तुम्हाला ते एक्सप्रेस करता यायला पाहिजे, की याचं उत्तर मला माहीत नाहीये. अननेसेसरी आर्ग्युमेंट तिथे व्हायला नको. मी ह्याची माहिती करून येणाऱ्या काळात घेईल. असं बरोबर म्हटलं आहे. तरी चालू असं शकेल. आपण तिथे सांगू शकतो. त्याप्रमाणे पोलाइट तिथे आपण असायला पाहिजे. तर याच्या संबंधी माझ्या मनात एक असा प्रश्न तयार झालाय. विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस वन टू वन डिस्कस समजा आपण या परीक्षेची तयारी करत असताना तर इंटरव्ह्यूला डोक्यात ठेवून आपण इंटिग्रेटेड अप्रोचने अभ्यास कसा करू शकतो? इंटिग्रेटेड अप्रोचने आता जेव्हा आपण क्लासेस घेतो, आपल्याला तुम्ही बघा, आता आपल्या YouTubeवरती पण काही फ्री लेक्चर्स आपले अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही बघितले तर मी तिथे हे सांगत असतो, की हा प्रश्न इंटरव्ह्यूच्या दृष्टीने महत्त्वाचा. फॉर एक्झाम्पल, फार्मेकोलॉजीचं जेव्हा आपण इंट्रोडक्शन घेतलं, इंट्रोडक्शन टू फार्मेकोलॉजी, तर तिथे मी क्लिअर केलं होतं, की जसं ऑर्फन ड्रगची कन्सेप्ट आहे, ऑर्फन ड्रग्स. तर ऑर्फन ड्रगच्या कन्सेप्टवरती जनरली इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं, की व्हॉट आर ऑर्फन ड्रग्स? ठीक आहे. तसंच जर आपण ज्युरिस्प्रुडन्सच्या शेड्यूलबद्दल म्हटलं, तर शेड्यूल 20 कशाबद्दल आहे, शेड्यूल 21 कशाबद्दल, सॉरी शेड्यूल नाही, एक सेक्शन, सेक्शन 20, सेक्शन 21, तर हे कशाबद्दल आहे? असे प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात. तर इथे जेव्हा आपण क्लासमध्ये आपण क्लास कंडक्ट करत असतो, तर त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या दृष्टीने कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो, कशाप्रकारे या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो, तर ते प्रश्न आपण इथे सांगत असतो. आणि हे तुम्हाला आपल्या जे YouTubeला व्हिडिओज अवेलेबल आहेत किंवा आपले क्लासेसमध्ये जे स्टुडंट्स आहेत, तर ते तुम्हाला ते सांगू शकतात. आणि इंटरव्ह्यूची त्याची भीती मनात बाळगायची काही कारण नाही. येणाऱ्या काळात मी इंटरव्ह्यूसाठी पण स्पेशल गाईडन्स कारण तुम्ही ज्या आशेने आमच्याकडे काही प्रश्न विचारतायत, ज्या आशेने मला मार्गदर्शन हवंय म्हणून आमच्याकडे निश्चित मला ज्या काही अडचणीच्या बाबी वाटतात, ते आम्ही मदत. ओके. पुढचा प्रश्न राम इंगळे यांचा आहे. इंटेलिजन्स रिलेटेड क्वेश्चन कसे असणार? खरं तर हा मीच तुमचा सांगणं म्हणजे अपेक्षित आहे. इंटेलिजन्स रिलेटेड हां, जे टॉपिक्स आहेत, हां. तर त्यामध्ये आपले रणजित सर जे एक्सपर्ट आहेत, तर तेच त्याबद्दल तुम्हाला येस. सांगू शकतात. तर एक 5वा माझ्या मते तो Unit युनिट आहे. मधला तो पार्ट Syllabus. आहे. तर इंटेलिजंट टेस्ट असं त्यांनी सिलेबसमध्ये तर 2008 आणि 2015चा जो काही पेपर आहे तो बघितला किंवा त्याही रिलेटेड जर आपण बघितलं असिस्टंट कमिशनर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर याही एमपीएससी हे आलेले आहेत. प्रश्न कसे असतात बघा. तर ब्लड रिलेशनवरती प्रश्न आपल्या याच्यावरती झालेले आहेत. डायरेक्शन टेस्टवरती प्रश्न आहेत. मला वाटतं YouTubeला आमचा एक व्हिडिओ आहे. प्लजिझमवरती प्रश्न आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं कोडिंग डिकोडिंगवरती प्रश्न. सीरीजवरती प्रश्न आहेत. मग सीरीजमध्ये अल्फाबेटिकल सीरीज आहे, नंबर सीरीज आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अल्फा न्यूमेरिक सीरीजवरती प्रश्न. त्यानंतर मिसिंग द नंबर या स्वरूपात त्यांनी प्रश्न काउंटिंग द नंबर ऑफ फिगर्स म्हणजे काय की ट्रायंगल्स दिलेले आहेत. ते आपल्याला विचारतात की फाइंड द नंबर ऑफ ट्रायंगल्स इन द गिवन फिगर्स. तर नंबर्स किती आहेत याचे काही स्पेशल फॉर्म्युलेज आहेत. ते फॉर्म्युलेज आपल्या लेक्चर्समध्ये आपण कव्हर करतो. तर याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर इतर जर काही बघितलं तर डायग्राम नॉन व्हर्बल सेक्शन्स आपण बघितला तर डायग्राम्स किंवा फिगर रिलेटेड क्वेश्चन्स. नॉन व्हर्बल म्हणजे काय की मिरर इमेज काय असेल, वॉटर इमेज काय असेल किंवा फोल्ड केल्यानंतर तयार होणारी इमेज काय. की तुम्ही जर बघितलं हे क्वेश्चन्स कुठे तुम्हाला दिसतात तर नॉर्मल कुठली मला सगळ्यात उत्तम सोर्स सांगू का? सगळ्यात उत्तम सोर्स तर एक्झाम फॉर एक्झाम्पल यूपीएससी राज्यसेवेची तयारी कर तर राज्यसेवेमध्ये जर बघितलं तर सॅट नावाचा एक तर 2 त्याच्यामध्ये पहिले 50 प्रश्न तर कॉम्प्रिहेन्शन आहेत. तिथे आपल्याला काही फायदा होणार नाही. पण दिलेले जे काही 25 प्रश्न आहेत, 30 प्रश्न आहेत, 80 प्रश्न असतात. त्यातले 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे तेही आपल्या फारसे कामाचे नाही. 25 प्रश्नातले काही मॅथ्सचे क्वेश्चन्स आहेत. मॅथ्सचे प्रश्न परत एकदा सांगतो. गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 सेपरेट टॉपिक आहे. आणि टेस्टमध्ये मागचा जर रेफरन्स आपण काढला, मॅथ्सवर 5 प्रश्न.
बुद्धिमत्तेमध्ये जे येणारे टॉपिक आहेत त्यावरतीच प्रश्न असतात. त्यामध्ये जर आपण बघितलं सो अननेसेसरी मॅथ्सचा पार्ट करत बसू. ओके. सो मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर एमपीएससीनं ग्रुप बी कंबाईनची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये प्रीचे पेपर आहेत त्यात सारे प्रश्न आपल्याला सापडतात. त्यानंतर जर आपण बघितलं मेन्सच्या परीक्षेमध्ये पण साधारणपणे 100 प्रश्नापैकी 15 ते 20 प्रश्न सुरुवातीला 15 यायचे. आता अलीकडे 20 ते 22 प्रश्न त्याच्यावर तोही एका तासाचाच पेपर. सो त्याच्यामध्ये हे जे सगळे प्रश्नांचं कलेक्शन येणाऱ्या काळात आम्ही आमचे जे काही प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्ममध्ये हे सगळं कलेक्शन पीवायक्यूचं कलेक्शन घेऊन कारण हे काय ऑथेंटिक सगळे आपल्याला प्रश्न आहेत. ऑलरेडी वेगवेगळे सगळे क्वेश्चन्स जर त्याच्यासाठी वापरले खूप चांगले आणि उत्तम असे आणि 8 ते 10 प्रश्न काही थोडे थोडके 10% जरी वेटेज वाटा आहे मेरिट डिसाईड वेटेज आहे. इंटेलिजंट टेस्टचे जर आपण बघितले 8 ते 10 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. साधारणपणे नॉन फार्मामध्ये जर बघितलं तर 4 पार्ट आम्ही आमच्या पद्धतीने सेग्रिगेट केले. एक इंटेलिजंट टेस्ट आहे. 8 ते 10 प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतात. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे. त्यानंतर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे. IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. साधारणपणे हे 4 टॉपिक्स मिळून एक 18 ते 20 प्रश्न ह्याच्यावर येण्याची शक्यता आहे. इंटेलिजंट टेस्ट पर्टिक्युलरली विचारलं 8 ते 10. आदित्य बंडगर यांनी प्रश्न विचारला. आदित्यशी मला वाटतं की माझं एकदा बोलणं पण झालं होतं. आदित्य, स्वागत आहे तुझं. तुझा जो प्रश्न आहे तो आम्ही घेतो. एमपीएससी सिलेबस मधल्या ऍक्टची थोडक्यात माहिती. एमपीएससी सिलेबसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ॲक्ट आहे तो आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 19. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या अंडरमध्ये 4 रूल्स येतात, 4 रूल्स. ते रूल्स म्हणजे द ड्रग्स रूल्स 1945, देन द कॉस्मेटिक्स रूल्स 2020, देन मेडिकल डिव्हाइसेस रूल्स 2017 आणि न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स 2019. तर हे 4 रूल्स प्लस ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1914 असे टोटल 5 टॉपिक्स होतात. आणि 5 टॉपिक्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. या 5 टॉपिक्सपैकी ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट म्हणजे तुम्ही जर आपलं सिलेबस बघितलं तर सिलेबसमध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की ड्युटीज ऑफ दी ॲनालिस्ट, पॉवर्स ऑफ ॲनालिस्ट, पॉवर्स ऑफ ड्रग इन्स्पेक्टर असं तिथे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाचा जो ॲक्ट आहे तो ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि त्याचे रूल्स. आता इथे जर आपण मेडिकल डिव्हाइसेस रूल्स बघितलं तर मेडिकल डिव्हाइसेस रूल्स हा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टचा पण पार्ट आहे आणि सिलेबसमध्ये त्याच्यावरती सेपरेट पण टॉपिक आलेलाच आहे. तसंच न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स हा पण सेपरेटली पण आलेला आहे सिलेबसमध्ये. तसंच इथे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस बघितलं आपण तर NDPS ॲक्ट आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र NDPS रूल्स आहेत आणि त्याच्यामध्येच END म्हणजे एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स आहेत आणि RMI रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट ही पण कन्सेप्ट आहे. म्हणजे NDPS ॲक्ट 1985, महाराष्ट्र NDPS रूल्स, त्याच्यानंतर END एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स आणि RMI ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर फार्मसी ॲक्ट 1948 राईट ही कन्सेप्ट आहे. फार्मसी ॲक्ट 1948 विथ लेटेस्ट अमेंडमेंट्स. हे लक्षात घ्या, हे जे कोणते ॲक्ट आपण इथे बघतोय त्या सगळ्याच ॲक्ट आणि रूल्समध्ये जे लेटेस्ट अमेंडमेंट्स आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता मेनी ठिकाणी म्हणजे भरपूर वेळेस जे काही ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहेत तर त्या पेनल्टीज अपडेटेड झालेल्या आहेत. तर त्या पेनल्टीज तुम्हाला अपडेटेड पेनल्टीज यू शुड नो. तसंच जो आपला ड्रग रूल्स आहेत तर ड्रग रूल्समध्ये एक नवीन शेड्यूल ॲड करण्यात आलेला आहे, दॅट इज शेड्यूल H2. आता जर तुम्ही बुक्स रेफर केलेत, मागचे बुक्स रेफर केलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल H2 नाही दिसणार, कारण शेड्यूल H2 हा नवीन आलेला आहे. शेड्यूल H2 काय असतं तर इट इज अ लिस्ट ऑफ ब्रांड्स, असे ब्रांड्सची लिस्ट की ज्याच्यावरती QR कोड असायला पाहिजे किंवा बारकोड असायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचं जिनाईननेस, ओरिजिनॅलिटी आपल्याला समजेल. या व्यतिरिक्त जे अदर ॲक्ट्स आहेत जसं IPR पण आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट पण त्याच्यामध्ये आलेला आहे. IPR मध्ये आपला पेटंट ॲक्ट महत्त्वाचा आहे राईट. तर हे जे काही आपलं युनिट 4 मध्ये युनिट 4 जो आहे सिलेबसमध्ये युनिट 4 मध्ये 4.1 जो आहे तर 4.1 हा पूर्णपणे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अदर जे ॲक्ट आहेत ते सर्व आपल्याला युनिट जो 4.2 आहे सब युनिट तर त्याच्यामध्ये अदर ॲक्ट्स आपल्याला दिलेले आहेत.
तर पार्थचा प्रश्न असा आहे, देर इज अ पॉइंट ऑफ फार्मा हर्बल ड्रग इन MPSC. सो विच इम्पॉर्टंट पॉइंट? आता जेव्हा आपण फार्मा हर्बल ड्रग किंवा हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी म्हणतो, तर हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला तिथे हर्बल फॉर्म्युलेशन दिलेले आहे. हर्बल फॉर्म्युलेशन्स म्हटल्यावरती ऑल आले. हर्बल फॉर्म्युलेशन म्हणजे सिरप आहे, सिरप्स आहेत, सोल्युशन्स आहेत, त्याच्यानंतर आपले टॅबलेट्स, कॅप्सूल्स, हे पण हर्बल फॉर्म्युलेशन असू शकतं. म्हणजे जे काही इथे आपण टॅबलेट्स, कॅप्सूल्स स्टडी करतो तेच तिकडे पण आहे हर्बलमध्ये. सेम प्रोसिजर, सेम सगळं काही तिकडे असेल. तसंच हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला फायटोझोम्स आहेत. फायटोझोम्स ही कन्सेप्ट दिलेली आहे. जर तुम्हाला लायपोझोम्स आणि नायोझोम्स माहीत असेल तर फायटोझोम्स ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाते. तसंच हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला फार्मेकॉग्नोसी जे आहे ते फार्मेकॉग्नोसी कम्प्लीट आहे, टोटल आहे. फार्मेकॉग्नोसी जेव्हा आपण हर्बल ड्रग म्हणतो, तर हर्बल ड्रग म्हटल्यावरती फार्मेकॉग्नोसी कम्प्लीट येतं. तसंच तिथे हर्बल कॉस्मेटिक्स पण आहे आणि हर्बल न्यूट्रास्युटिकल्स पण आहे. तो इथे हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये फार्मास्युटिक्स रिलेटेड म्हणजे डोसेस फॉर्म रिलेटेड जे काही कन्सेप्ट्स येतात, तर नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ज्या काही कन्सेप्ट्स येतात, तसंच फार्मेकॉग्नोसी टोटल, हे सर्व आपल्या हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये हर्बल ड्रग फार्मसी जो आहे त्या टॉपिकमध्ये कव्हर होतो. तर फार्मेकॉग्नोसी तिथे नाही आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकत नाही. फार्मेकॉग्नोसी पण त्याच्यामध्ये आहेच. विद्या माळींनी इंटेलिजंट टेस्टबद्दल विचारलं, त्याच्याबद्दल मी सविस्तर बोललेलो आहे. प्राजक्ता पाटील यांचा प्रश्न असा आहे की कदाचित MPSC DI सिलेबसमध्ये हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी आहे, पण फार्माकॉग्नसी स्पेशली मेन्शन नाही. मग फार्माकॉग्नसीचे क्वेश्चन्स येतील का? अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स. प्राजक्ता. यस. जसं मी सांगितलं की हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला फार्माकॉग्नोसी सेपरेटली दिलेलं नाही आहे. पण हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये अल्कलॉइड्स येतात, ग्लायकोसाइड्स येतात, टॅनिन येतं. ठीक आहे. हे सगळं त्याच्यामध्ये रेझिन्स पण येतात. तर त्यामुळे अल्कलॉइड्स असेल, ग्लायकोसाइड्स असेल, तर यांचं सिंथेसिस, बायोसिंथेसिस जे काही आहे हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. ते जर त्याच्यावरती जर प्रश्न आला तर तो आउट ऑफ द सिलेबस प्रश्न आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्यांनी फार्माकॉग्नोसी शब्द वापरला नाही, पण हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी किंवा हर्बल ड्रग प्रोडक्ट्स किंवा हर्बल कॉस्मेटिक्स असे शब्द आलेले आहेत, राईट, किंवा न्यूट्रास्युटिकल्समध्ये पण आहेत. तर इथे अल्कलॉइड्स असतील, ग्लायकोसाइड्स असतील, हे पण हर्बल प्रोडक्टच आहेत. आता इथे हर्बल प्रोडक्ट्स म्हणजे फक्त हर्बल फॉर्म्युलेशन असं म्हणायचं का तुम्हाला? तर इथे फक्त हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी म्हणजेच फक्त हर्बल फॉर्म्युलेशन असा अर्थ होत नाही. हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये फार्माकॉग्नोसीचा जो पार्ट आहे तो पण पार्ट येतो. अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स याच्यावरती पण क्वेश्चन असू शकतात. देअर आर चान्सेस. तुम्ही असं म्हणू शकत नाही जर अल्कलॉइड्सवरती क्वेश्चन आला तर ते आउट ऑफ द सिलेबस आहे. नो, इट इज नॉट आउट ऑफ द सिलेबस. प्रश्न विचारले जाऊ शकतात. पार्थ खरत यांचा पुढचा प्रश्न असा आहे की विच इज कवर्ड ॲज अ फार्मा ड्रग टेक्नॉलॉजी? इज टू बी कवर्ड फार्मा ड्रग टेक्नॉलॉजी. आता विच इज टू बी कवर म्हणजे जे काही त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये दिलेलं आहे फार्मा ड्रग टेक्नॉलॉजी, ते सर्वच पॉईंट्स आपल्याला तिथे कव्हर करावे लागतील. पर्टिक्युलरली जेव्हा आपण टेक्नॉलॉजी म्हणतो तर त्याच्यामध्ये तिथे डोसेस फॉर्म टेक्नॉलॉजी येते. आणि डोसेस फॉर्म टेक्नॉलॉजी म्हटल्यावरती तिथे डोसेस फॉर्म, ऑल टाईप्स ऑफ डोसेस फॉर्म्स, त्याच्यामध्ये नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम पण आली. तसंच त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी म्हटल्यावरती कुठेतरी फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे, म्हणजे मिल्स असतील किंवा आपले ब्लेंडर्स असतील, तर मिक्सर्स किंवा ब्लेंडर्स हे पण त्याच्यामध्ये येऊ शकतात. देअर आर चान्सेस. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती प्रश्न आला एखाद्या ब्लेंडरवरती किंवा फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगवरती, तर तो सिलेबसमध्ये नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. जेव्हा आपण फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी म्हणतो तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळं काही कव्हर होऊन जातं. पण इथे पर्टिक्युलरली स्टडी करताना जो MPSCचा सिलेबस दिलेला आहे तर त्या सिलेबसमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सवरती फोकस करा. तसं जर आपण बघितलं तर हा जो सिलेबस आहे MPSC ड्रग इन्स्पेक्टर सिलेबस, तर तुम्ही जर B.Pharmचा सिलेबस बघितला तर B.Pharmचा 8 सेमिस्टरचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधूनच जे मेन पॉईंट्स आहेत जे ड्रग इन्स्पेक्टरसाठी आवश्यक आहेत असे पॉईंट्स त्या 8 सेमिस्टरच्या सिलेबसमधून उचलूनच इकडे घेतलेलं आहे. म्हणजेच B.Pharmच्या सिलेबसमध्ये पर्टिक्युलर टॉपिक जो दिलेला आहे त्या टॉपिकच्या अंडरमध्ये जे काही एक्सपेक्टेड आहे ते सर्वच्या सर्व तुम्हाला इकडे
MPSC ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबसमध्ये पण एक्सपेक्टेड आहे. तो MPSC ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर त्या सिलेबसला बी फार्मच्या सिलेबस सोबत कम्पेअर करा आणि बी फार्मची जी सिलेबसची जी डेप्थ आहे ती डेप्थ तुम्ही कम्पेअर करून त्याप्रमाणे तुम्ही प्रिपेअर करा. म्हणजे काय तो पॉयझन्स रूल आदित्य बनकर. पॉयझन्स ॲक्ट 1919 आहे आणि त्याच्यामध्ये असं पण म्हटलेलं आहे की प्रत्येक स्टेट जो आहे तो आपापल्याप्रमाणे रूल्स तयार करू शकतो पॉयझन्स रूल्स. तर महाराष्ट्र पॉयझन रूल्स 1972 आहे, तो तुम्हाला नेटवरती मिळेल. तसंच आमच्या बॅचेसमध्ये आम्ही तो शिकवलेला आहे आणि आमच्या स्टुडंट्सला आम्ही त्याचा नोट्स पण दिलेले आहेत. जर तुम्हाला तो महाराष्ट्र पॉयझन रूल्स नेटवरती सापडत नसेल, तुमच्याकडून ते डाउनलोड होत नसेल, तुमच्याकडे तो मटेरियल नसेल तर यू कॅन आस्क अस. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तो महाराष्ट्र पॉयझन रूल्स जो आहे तो तुम्हाला शेअर करू. तसंच तुम्हाला जर आमच्या त्या नोट्स पाहिजे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्या नोट्स असतील किंवा त्याचे व्हिडिओज असतील लेक्चरचे किंवा ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस तुम्ही करू शकता. तर आपलं जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, तर त्याच्यामध्ये पण आपण हे पॉईंट्स कव्हर केलेले. आपल्या या बुकमध्ये 90% सिलेबस कव्हर होतो आणि जे काही 10% गॅप आहे राहिलेले जे की आपल्या या बुकमध्ये कव्हर होत नाही, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. जे काही 10% नोट्स बाकी आहे जे की बुकमध्ये आलेलं नाही ते आम्ही तुम्हाला शेअर करू. नोट्समधून जे आमचे नोट्स आहेत PDF नोट्स, तर त्याच्यामधून आम्ही तुम्हाला ते शेअर करू. राम इंगळे यांचा प्रश्न असा आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिलेटेड केमिकल रिॲक्शन्स याबद्दल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल आयसोमेरिझम तिथे आलेला आहे, सिलेबसमध्येच दिलेलं आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझमची कन्सेप्ट आहे. आयसोमेरिझममध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टिरिओकेमिस्ट्री तिथे आहे. तर आयसोमेरिझम इन डिटेल तुम्हाला करावं लागेल. स्टिरिओकेमिस्ट्री पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला करावं लागेल. त्याच्यामध्ये जे CIP रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. R&S कॉन्फिगरेशन आहे, L&D कॉन्फिगरेशन आहे, हे सगळं इन डिटेल तुम्हाला माहिती ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तसंच तिथे आपली डायझोटायझेशन रिॲक्शन आहे, डायॲझोटायझेशन रिॲक्शन्स. डायझोटायझेशन रिॲक्शन्समध्ये डायझो कंपाऊंड्स असतात, म्हणजे N2 येतं त्याच्यामध्ये N2. ओके, N2 असेल तर डायझो कंपाऊंड्स असतो. आणि डायझोटायझेशन रिॲक्शनमध्ये कपलिंग रिॲक्शन आणि डायझोटायझेशन रिॲक्शन आहे. जे डायझोटायझेशनमध्ये कपलिंग रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये डायज तयार होतात, कलर कंपाऊंड्स तयार होत असतात. तर डायझोटायझेशन रिॲक्शन ही एकच रिॲक्शन तिथे आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून केलेली आहे. तसंच स्टेरॉइडची केमिस्ट्री आहे. ते स्टेरॉइड्स काय आहेत, तर स्टेरॉइड्स आर सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनॅन्थ्रिन रिंग कंपाऊंड्स आहेत. सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनॅन्थ्रिन. ते स्टेरॉइड्समध्ये त्याची जी स्टिरिओ केमिस्ट्री आहे ती महत्त्वाची आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला कोणता पार्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे, तर आयसोमर्स आहेत. त्याच्यानंतर आपलं डायझोटायझेशन रिॲक्शन आहे, टाटोमेरिझम आहे. टाटोमेरिझम पण आयसोमेरिझमचा एक टाईप आहे. आयसोमेरिझममध्येच टाटोमेरिझम हा पण एक टाईप आहे. तर आयसोमेरिझम झालं की त्याच्यामध्ये टाटोमेरिझम येतच. तसंच डायझोटायझेशन रिॲक्शन आहे, स्टेरॉइड केमिस्ट्री आहे. आणि अजून काय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं, तर ते आहे ड्रग डिझाईन. तर ड्रग डिझाईन मेडिसिनमध्ये जाईल. कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री अँड HTS. तर हा जो पार्ट आहे कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीचा हा फार्मेकोलॉजीमध्ये दिलेला आहे आपल्याला सिलेबसला. तर कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हा जो पार्ट आहे ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, तर कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री अँड HTS हाय थ्रूपुट स्क्रीनिंग हा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तो पार्ट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला तो मिळेल. आदित्य बनगरचा एक प्रश्न असा आहे की MPSC सिलेबसमध्ये महाराष्ट्राचे काही ऍक्ट जे आहेत ते मराठीमध्ये आहेत, त्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन. तुम्हाला ते ऑनलाईन सर्च करताना तुम्हाला ते मराठीमध्ये मिळतात आहे, पण त्याचं इंग्लिश व्हर्जन पण अवेलेबल आहे. हो. आणि जर तुम्हाला ते इंग्लिश व्हर्जन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही ते तुम्हाला Yes, प्रोव्हाइड करू. दोन्ही भाषेमध्ये ते ऍक्ट असतात, आहे. मराठी आणि इंग्लिश. फार्मेकोलॉजी क्लासिफिकेशन कसे लक्षात ठेवायचे? लॉट्स ऑफ ड्रग्ज आर देअर, सो कन्फ्युज. ॲक्च्युली हा एक कॉमन प्रश्न आहे फार्मेकोलॉजीचा. म्हणजे माझ्या ज्या काही डिप्लोमाच्या किंवा डिग्रीच्या बॅचेस असतात किंवा BMSच्या पण बॅचेस आपल्या असतात, तर सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे.
की फार्मेकोलॉजीचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे लक्षात घ्या. त्यासाठी काही टेक्निक आहेत का, ट्रिक्स आहेत का? तर इथे हे बघा की फार्मेकोलॉजी असा सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन परफेक्टली केलं, जर तुम्हाला त्याचं डेफिनेशन व्यवस्थित समजलेली असेल आणि त्याचं क्लासिफिकेशन ते आहे ड्रगचं ते तुमचं व्यवस्थित पाठ असेल, तर मोर दॅन 50% फार्मेकोलॉजी क्लिअर होऊन जातो. मोर दॅन 50%. इव्हन जे फार्मेकोलॉजीचे MCQs असतात एक्झाममध्ये, म्हणजे ती जीपॅट एक्झाम असेल, RRBची असेल, DMERची असेल किंवा ड्रग इन्स्पेक्टरची असेल, कोणती एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये फार्मेकोलॉजीचं जर तुमचे डेफिनेशन्स क्लिअर असतील, अर्थ समजलेला असेल तुम्हाला त्या डेफिनेशनचा आणि क्लासिफिकेशन तुमचं परफेक्ट असेल, तर मोर दॅन 50% तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता फार्मेकोलॉजी रिलेटेड. पण आता इथे ट्रिक्सबद्दल म्हणायचं झाल्यास, तर याला एकच ट्रिक आहे, ते म्हणजे रिव्हिजन अगेन अँड अगेन. आणि तुम्ही स्वतःच तुमचं जे काही टेक्निक असेल, ट्रिक असेल, तर तुम्ही स्वतःच तुम्ही ते डेव्हलप करा. त्याला मार्केट म्हणजे असे काही आहेत, लिमिटेड आहेत, की जसे तुम्ही काही बुक्स जर रेफर केलेत किंवा काही YouTube व्हिडिओज तुम्ही बघितलेत, तर काही YouTube व्हिडिओजला किंवा काही बुक्समध्ये काही ट्रिक्स दिलेले आहेत, म्हणजे काही त्यासाठी शॉर्टकट्स वगैरे दिलेले आहेत, ते रिमेंबर करण्यासाठी, रिमाइंड ठेवण्यासाठी, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. पण प्रत्येक जो आहे क्लासिफिकेशन, इच अँड एव्हरी क्लासिफिकेशन, त्यासाठी अशी काही एक सिंपल साधी अशी काही ट्रिक नाही आहे. ते तुम्हाला रिवाईज करावं लागेल. आणि इथे मी तुम्हाला एक सांगतो, तर तुमची कंटिन्युटी असेल स्टडीमध्ये, तर अजूनही एक्झामला आपल्याला 4 महिने आपल्याकडे आहेत. अजूनही 120 दिवस आपल्याकडे असतील. ठीक आहे. तर रोज जर तुम्ही एक क्लासिफिकेशन जरी केलं फार्मेकोलॉजीचं, एक क्लासिफिकेशन करा रोजचं, तरी तुमचे सगळे क्लासिफिकेशन व्यवस्थित होतात. रोज क्लासिफिकेशन करायचं, रोज रिवाईज करायचं, त्याचे MCQ सॉल्व्ह करायचे. म्हणजे स्टडी करा, रिवाईज करा आणि त्याचे MCQ सॉल्व्ह करा. असं एक कंटिन्यू ठेवा, म्हणजे ते तुमचं परफेक्टली होऊन जाईल. आणि त्यासाठी ट्रिक्स पाहिजे असतील, तर तुम्ही ते YouTubeला किंवा इंटरनेटवरती किंवा काही बुक्समध्ये सर्च करू शकता. आणि शक्य असेल तर स्वतःच्याच ट्रिक्स स्वतः डेव्हलप करा. दॅट विल बी गुड. फार म्हणजे लोकांचा हा कळीचा प्रश्न आहे कळीचा आणि प्रश्न. त्याला तुम्ही हे चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि त्या व्ह्यूअर्सला याचं म्हणजे तर जे कोणी फार्मेकोलॉजी स्टडी करतात त्यांचा, म्हणजे तो MBBSचा पण स्टुडंट असेल, हां, हां. तर MBBSचे पण आपल्याकडे फार्मेकोलॉजीचे क्लासेस घेतले क्लासेस जातात. चालतात. तर MBBSचे पण स्टुडंट्स आपल्याला हेच म्हणतात, की सर याचं काहीतरी आम्हाला टेक्निक सांगा, काहीतरी याचं आम्हाला ट्रिक्स सांगा. निमॉनिक्स वगैरे असे यस, काही निमोनिक्स वगैरे जे असतात ते लागतात. आम्हाला. तर इथे मी एक सजेस्ट करतो, ओके जस्ट एक एक गर्ग अँड गुप्ता यांचं बुक आहे. गर्ग अँड गुप्ता त्यांचं फार्मेकोलॉजीचं बुक रेफर करा. गर्ग अँड गुप्ता यांनी मॅक्सिमम जेवढे पॉसिबल असतील तेवढे निमोनिक्स त्यांनी तिथे दिलेले आहेत. अच्छा. ओके. सो सर्च करा गर्ग अँड गुप्ता फार्मेकोलॉजी. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही टेक्निक्स त्याच्यामध्ये मिळतील त्या बुकमध्ये. त्याला प्रश्न नाव सांगा तुमचं. नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. बोला. हां. प्रश्न रिपीट. प्राध्यापक. तर यांचा प्रश्न हाच होता, की जसं आता मी एक्सप्लेन केलेलं आहे, की फार्मेकोलॉजिकल क्लासिफिकेशन लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत का? काही निमोनिक्स आहेत का? तर इथे ट्रिक्स आणि निमोनिक्स असं काही प्रत्येक क्लासिफिकेशनसाठी आपल्याला सांगता येणार नाही. ओके. CVSमध्ये जसं अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, अँटी अँजायनल ड्रग्स आहेत, अँटी अरिथमिक ड्रग्स आहेत, ड्रग्स फॉर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहेत, राईट. तसंच ड्रग्ज ॲक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपले हिमॅटेनिक्स आहेत किंवा CNSमध्ये पण सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स आहेत, अँटी डिप्रेसंट आहेत, CNS स्टिम्युलंट आहेत, अँटी कन्व्हर्जंट्स आहेत. तर याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, इकडचे तिकडे जातात. आता जर आपण सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स बघितलेत आणि अँटी कन्व्हर्जंट बघितलं, तर काही ड्रग्ज इकडचे तिकडे होत असतात. किंवा आता जर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरबद्दल आपण बोललो, तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे अँटी हायपरटेन्सिव्हमध्ये पण येतात आणि आपल्याला अँटी अँजायनल पण आहेत किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये पण ते असतात, राईट. तर हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर याच्यासाठी प्रत्येकाने आपापलं स्वतःचं ट्रिक्स फाइंड आउट करावं. त्याची स्वतःची काहीतरी त्याने स्टडी केल्याशिवाय, स्टडी करा, प्रॅक्टिस करा आणि त्याचे MCQ सॉल्व्ह करा आणि स्वतःच्या ट्रिक्स स्वतः डेव्हलप करा. आणि इथे जे मी तुम्हाला रिकमेंडेशन करतोय, एक बुक आहे गर्ग अँड गुप्ता यांचं. तर गर्ग अँड गुप्ता
हे बुक तुम्ही रेफर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम न्यूमनिक्स वगैरे जे काही असतील किंवा जे ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स तुम्हाला त्या बुकमध्ये मिळतील. बाकी ट्रिक्स असं काही नाही आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करावाच लागेल. ओके. संध्या मॅडम यांचा प्रश्न. नमस्ते संध्या मॅडम. सर, ॲनालिसिसमध्ये जे क्रोमॅटोग्राफी दिली आहे त्यात ओन्ली HPLC, GLC, HPTLC, LCMC दिली आहे. ऑदर क्रोमॅटोग्राफी करायची. हा, तर इथे तुम्हाला क्रोमॅटोग्राफीचा बेस जो आहे, प्रिन्सिपल्स, क्रोमॅटोग्राफीचा प्रिन्सिपल्स, ते प्रिन्सिपल तुम्हाला करणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी हे करणं गरजेचं आहे. तर पहिले जो बेस आहे क्रोमॅटोग्राफीचा तो बेस करा. प्रिन्सिपल्स ऑफ क्रोमॅटोग्राफी, त्याच्यामध्ये मग आपलं पेपर क्रोमॅटोग्राफी आहे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आहे, कॉलम क्रोमॅटोग्राफी, हे काही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, हे सगळे टाईप्स आहेत, आपल्याला माहिती आहे. तर तुम्हाला जे काही टाईप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी आहे, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचा पुढे जाऊन मग क्रोमॅटोग्राफीचं जे काही इन्स्ट्रुमेंटेशन असेल, इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी, प्रोसिजर असे आहे, कॅलिब्रेशन व्हॅलिडेशन आहे क्रोमॅटोग्राफीचं, अप्लिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी आहे. तर हे फर्दर डिटेल्स जे आहेत म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन, मेथड्स, प्रोसिजर, व्हॅलिडेशन, कॅलिब्रेशन, अप्लिकेशन, हे सर्व तुम्हाला इंडियन फार्माकोपियामधून करणं गरजेचं आहे. रेफर इंडियन फार्माकोपिया फॉर दॅट. इंडियन फार्माकोपियामध्ये हे सगळं ब्रीफमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, म्हणजे कमी शब्दात जास्त माहिती दिलेली आहे इंडियन फार्माकोपियामध्ये. तर इथे डिटेलमध्ये स्टडी करताना सिलेबसमध्ये जेवढे ड्रग्स जे काही क्रोमॅटोग्राफी दिलेले आहेत तेवढ्याच करा. ओके, तेवढंच दिलेलं आहे, HPLC, GC दिलेलं आहे, LCMS दिलेलं आहे. ठीक आहे. तर तेवढंच डिटेलमध्ये करा. ते पण इंडियन फार्माकोपियामधून करा, जिथे तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल, स्टँडर्ड इन्फॉर्मेशन मिळेल आणि कमी शब्दामध्ये जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. बाकी अदर डिटेल्समध्ये फक्त प्रिन्सिपल्स ऑफ क्रोमॅटोग्राफी, टाइप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी एवढं करून ठेवा. धन्यवाद सर. हा, बोला. नंबर यांचा प्रश्न असा आहे की यांचं असं म्हणणं की MPSCची जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये PYQ मधून 10 ते 15% 10 ते 15% रिपीटेड क्वेश्चन असतात. तर असं यावेळेस होऊ शकतं का? दुसरी गोष्ट जे काही नवीन सिलेबस ॲड झालेले आहेत, नवीन टॉपिक झालेले आहेत, ॲड झाले आहेत, त्याच्यावरती MCQs असतील का? तर हे बघा, जी गॅप आहे PYQ मध्ये, प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये आणि प्रिव्हियस एक्झाममध्ये आणि आताची एक्झाम, हा 10 वर्षाचा गॅप आहे. आणि 10 इयर्समध्ये खूप काही बदललेलं आहे. इव्हन 10 इयर्समध्ये जे प्रोफेसर्स होते त्यावेळेस MPSCने जो कोणी पेपर सेटर असेल, MPSCचा पेपर सेटर, त्यावेळेस ते पेपर सेटर्स रिटायर पण झालेले असतील. आता नवीन प्रोफेसर्स किंवा नवीन पेपर सेटर्स असतील, त्यांच्या नवीन कन्सेप्ट असेल तर ते आपल्या नवीन कन्सेप्टप्रमाणे पेपर सेट करू शकतात. असं काही जरुरी नाही आहे की मागचा जो पेपर 2015 मध्ये किंवा 2008 मध्ये झाला होता तोच त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स आता असतील किंवा त्यापैकी 10 ते 15% क्वेश्चन्स आता असतील, असं काही नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जे नवीन टॉपिक्स ॲड झालेले आहेत, तर मी आधीपासून म्हणतोय, माझं फर्स्ट लेक्चर तुम्ही बघा, यूट्यूबला पण आहेत आणि माझ्या बुकमध्ये पण बघा की माझं जे पुस्तक आहे SHL फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, निराली प्रकाशनचं जे पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये पण मी असं क्लिअरली म्हटलेलं आहे की मी PYQ वरती फोकस करत नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरती मी फोकस करत नाही. तर मी जे काही MCQs माझ्या बुकमध्ये दिलेले आहेत ते MCQs पूर्णपणे नवीन आहेत, जे मागच्या कोणत्याही इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सापडणार नाही. किंवा माझं जे काही इंटरॅक्शन झालेलं आहे यूट्यूब थ्रू किंवा अदर मीडियम थ्रू ॲस्पायरंट सोबत, तर तिथे पण ह्या प्रश्नाला मी हे सांगितलेलं आहे की जो नवीन सिलेबस आलेला आहे त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये सापडणारच नाही. त्यासाठी आम्ही आमचे स्वतःचे क्वेश्चन तयार केलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला आमच्या बुकमध्ये मिळतील.
आणि इथे आमच्या युट्यूबला पण चॅनलवरती पण असे क्वेश्चन्स आम्ही डिस्कस केलेले आहेत. तर नक्कीच जो नवीन सिलेबस आलेला आहे, नवीन पॉईंट सिलेबसमध्ये ॲड झालेले, दे आर मोर इम्पॉर्टंट. दे आर मोर इम्पॉर्टंट. जे पण काही ड्रग इन्स्पेक्टरला नॉलेज पाहिजे, स्किल पाहिजे, जे काही त्याच्याकडे म्हणजे इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे. तर ड्रग इन्स्पेक्टरसाठी जे काही गरजेचं आहे ते सर्व नवीन सिलेबसमध्ये आहे. त्यामुळे नवीन सिलेबसमध्ये जे काही नवीन टॉपिक्स आलेले आहेत त्याच्यावरती जास्त क्वेश्चन असण्याचे चान्सेस मला वाटतात. इट इज माय पर्सनल ओपिनियन. वेळेची मर्यादा पाहता Yes. आपल्याला 1-2 प्रश्नच आपल्याला येतील. ओके, हां. ठीक थोडक्यात आहे. सर, प्रश्न असा आहे श्वेता बहिरे यांचा. तर फार्मॅकोलॉजीमध्ये ईच अँड एव्हरी क्लासचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन करावं लागेल. हे जे क्लासिफिकेशन करावं लागेल, कारण तसंच त्यांनी म्हटलेलं आहे की मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ द फॉलोइंग ड्रग्स. तुम्ही बघा, तो जो पॉईंट दिलेला आहे 1.3 फार्मॅकोलॉजीमध्ये, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ फॉलोइंग ड्रग्स असं म्हटलेलं आहे. तर त्यांनी फॉलोइंग ड्रग्समध्ये जे काही कॅटेगरीज ऑफ ड्रग्स दिलेले आहेत त्या सगळ्यांचं क्लासिफिकेशन मेकॅनिझम तुम्हाला करावं लागेल. पण जर तुम्ही आजचं माझं जे यूट्यूबला व्हिडिओ आलेला आहे, आजचं जे लेक्चर माझं यूट्यूबला आलेलं आहे, ते लेक्चर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या या विषयाच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर तुम्ही आजचा जो व्हिडिओ अपलोड झालेला आहे, आजचा माझा लेक्चरचा, तो व्हिडिओ तुम्ही बघा. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट याविषयी क्लिअर होऊन जातील. तर लास्ट क्वेश्चन. ओके. ओके. राम इंगळे यांचा प्रश्न आहे, फार्मसी रिलेटेड रेफरन्स बुक कोणते रेफर केले पाहिजे? फॉर एक्झाम्पल की तर इथे मी तुम्हाला सांगेल, सगळ्यात महत्त्वाचं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. आपला नियर अबाउट 35 to 40% सिलेबस हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये कव्हर होतो. तर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी कोणतेही बुक वापरू नका. डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरून ऑफिशियल जे काही PDF अवेलेबल आहे ॲप्सचे, ते डाउनलोड करा आणि ते स्टडी करा. फॉर एक्झाम्पल ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट CDSCOच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ड्रग्ज रूल्स आहेत, कॉस्मेटिक्स रूल्स आहेत, मेडिकल डिव्हाइसेस रूल्स आहेत. हे डायरेक्टली वेबसाईटवरून डाउनलोड करा. फार्मसी ॲक्ट आहे, फार्मसी ॲक्ट हा PCIच्या वेबसाईटवरून डाउनलोड करा आणि स्टडी करा. त्यासाठी मी कोणतेही बुक रिकमेंड करत नाही, सजेस्ट करत नाही फॉर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. फॉर फार्मेकोलॉजी यू कॅन रेफर KD त्रिपाठी. त्यानंतर अजून महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो फार्मास्युटिक्स. तर फार्मास्युटिक्ससाठी यू कॅन रेफर लॅकमन, रेमिंग्टन, शेड्यूल एम. काय म्हणतो मी? शेड्यूल एम. ड्रग रूल्समध्ये शेड्यूल एम पण आहे. तर फार्मास्युटिक्सचे स्टँडर्ड्स हे शेड्यूल एममध्ये कव्हर होतात. तर फार्मास्युटिक्ससाठी तुम्ही शेड्यूल एम पण रेफर करू शकता आणि IP इंडियन फार्माकॉपी. तो फार्मास्युटिक्स हा जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे त्यासाठी रेमिंग्टन, लॅकमन, IP अँड शेड्यूल एम हे तुम्ही रेफर करायला पाहिजे. त्यानंतर फार्मास्युटिकल ॲनालिसिस. तर फार्मास्युटिकल ॲनालिसिससाठी BK शर्मा बुक आहे. अजून इतर व्हॉगेलचं बुक आहे. जे कुठले पुस्तक ज्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील, जे सिलेबसमध्ये टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिकचं, त्या कन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर होत असतील तर असं कोणतेही बुक रेफर करा. त्याच्यासोबत न विसरता इंडियन फार्माकोपिया रेफर करा. इंडियन फार्माकोपी इज इम्पॉर्टंट. त्यानंतर बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही बुक्स रेफर करू शकता जे काही तुम्हाला माहीत असेल, किंवा डिग्रीचा सिलेबस रेफर करा. डिग्रीच्या सिलेबसमध्ये जे काही बुक्स दिलेले आहेत रेफरन्स म्हणून ते तुम्ही रेफर करू शकता. धन्यवाद सर. खरं तर प्रश्न आहेत, पण वेळेची मर्यादा बघता आपल्याला आणखी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे सगळे तर आम्ही द्यायचा प्रयत्न करू. तुमच्या वरती तुमचे काही प्रश्न पाठवा, तर आम्ही आम्ही तुम खूप धन्यवाद सर. मी वेळात वेळ काढून सर आता जर यांना काही माहिती हां, आपल्या ते दे. हां. मी वेळ काढून तुम्ही आम्हाला दिवसला मार्ग मी तुमचाही आभार. सहभागी झालात, उदात्त असा प्रतिसाद दिला. थोडक्यात मी माझ्याकडे जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल 2 मिनिट. चालेल? तो सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. आणि जर तुमचे अजून काही क्वेरीज किंवा काही कन्सेप्ट असतील किंवा अजून काही असेल डाऊट्स, तर कृपया आमचा जो नंबर आहे, म्हणजे हा नंबर इथे दिलेला आहे 9130102110, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो सर. हां. हां, बोला मॅडम. MPSC आणि UPSC ड्रग इन्स्पेक्टर
बद्दलच्या काही क्वेरी होत्या त्या व्हॅल्युएबल गायडन्स खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलं, कारण की हा अशा पद्धतीचा वेबिनार आहे की ज्याच्यात खूप ॲक्शन्सला महत्त्व आहे. आमचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरून फक्त तुम्ही टाईप करून विचारत होता. आज सहभागी झालात, प्रत्यक्षात वेळ काढला. तर या रिस्पॉन्समुळे आम्हाला आणखी ऊर्जा येते. महाराष्ट्रातल्या काम करणाऱ्या धन्यवाद. थोडक्यात मी जरा आमच्या कोर्सेसबद्दल याच्याबद्दल देतो. योग्य व्यक्तींपर्यंत याबद्दल तुम्ही द्याल या व्यक्त करतो. आता सध्या आमच्याकडे संजीवनी 2.0 औषध निरीक्षक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू आहे. ही लाईव्ह बॅच आहे. सकाळी 8 ते 9 या काळात असते. काही डाऊट्स वगैरे असतील तर 9 नंतर 10-15 मिनिटं आणि या बॅचमध्ये आम्ही मला फार्मा प्लस नॉन फार्माचा कोर्स सगळा शिकवतोय, म्हणजे क्रमांक 1 पासून पर्यंत सगळा सिलेबस याच्यामध्ये. त्याचबरोबर फार्माचा पार्ट आहे शिकवण्यासाठी खुद्द बाकलीवाल आपल्याला लाभले वर्षाचा जवळपास अनुभव, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. बघितलं सगळ्या प्रश्नांची खाली प्रकाश 16 टायटल भारतभरात ही पुस्तक वापरली जातात. आणि याच्यामध्ये डेली जे काही टॉपिक्स होतात त्या टॉपिक्स नंतर तुम्हाला टॉपिक वाईज शिकवता येतात. वीकली कॉम्बो टेस्ट तुम्हाला शिकवता येतात. त्याचबरोबर ही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची पण बॅच आहे. ऑफलाईन सेंटर आहे पिंपरी चिंचवडमध्ये, आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या पासून अंतरावरती आहे. मध्ये आम्ही ऑपरेट करतो. मला जर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर 91 30 10 21 फोन करा. काही जे जातील. त्याचबरोबर पुढची जी आमची बॅच आहे विशेष आग्रह खातर स्टुडंटच्या एमपीएससी आणि यूपीएससी साठी पण हा टॉपिक महत्वाचा आहे. एमपीएससी इन्स्पेक्टर मास्टर इन फार्मास्युटिकल तो सायन्स शेअर्स आहे या सिलेबसचा. तो याच्यासाठी स्पेशल बॅच आहे. बॅच आठवड्यातील 3 दिवस ही बॅच चालते. याच्यामध्ये साधारणपणे 9:30 ते 11 या काळात ही बॅच चालते. कारण जानेवारी एंडिंग पर्यंत ही बॅच चालणार आहे. गेलेल्या 3 दिवस दुसरी जी बॅच चालते बॅच आहे मास्टरिंग इन याची बॅच आहे. फार्माकोलॉजीमध्ये एक बॅच आहे. फार्माकोलॉजीचा पण सिलेबस याच्यामध्ये कव्हर करतो. 9:30 ते 11 या कालावधीत ती बॅच चालते. साधारणपणे आठवड्यातले सोमवार ते बुधवार या काळात ज्युरिस्प्रुडन्सचे लेक्चर्स होतात आणि नंतरच्या राहिलेल्या 3 दिवसात गुरुवारपासून शनिवारपर्यंत फार्माकोलॉजीवरती लेक्चर्स असतात. सो हे ज्यांना कुणाला याच्याबद्दल जर डेप्थमध्ये जाऊन या सिलेबस मधल्या या पॉईंटचा अभ्यास करायचा की संपर्क करा 91 30 10 21 आणि माफक फीज मध्ये बाहेर जर तुम्ही बघितले तर याची फी जास्त आहे. आम्ही 2000 करतात तुम्हाला डिलिव्हर करतोय. फक्त या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. या नंबरवरती संपर्क करून पुढचे या स्पेशल बॅचेस बद्दल याबद्दल त्याचबरोबर पुढे आमच्याकडे टेस्ट सिरीज देखील आहे. या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. फक्त 299 रुपये या टेस्ट तुम्हाला आणि संपूर्ण सिलेबस जो आहे तो काही कव्हर केलेला सिलेबस आहे. टॉपिकचा अभ्यास करा, रिवाइज करा, लगेच ह्या आमच्या टेस्ट ॲपवरती आमच्या उपलब्ध आहेत. सर्वांनी पुणे अकॅडमीचा ॲप तुम्ही कृपया डाउनलोड करा आणि त्यात या सगळ्या टेस्ट सिरीजचे मला कोर्स तुम्हाला येईल. आणि त्याचबरोबर विशेष आम्ही या निमित्ताने करतोय. आम्ही टीम पुणे अकॅडमी येणाऱ्या काळात पीएससी ज्या पद्धतीने तुमचा ऑफलाईन पेपर आहे 100 मार्क्सचा पीएससीच्या सिलेबसवरती आधारित फार्मा प्लस नॉन फार्मा ऑफलाईन 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुम्हाला घेणार. त्याबद्दल लवकरच अधिक त्याबद्दल मला शेअर करू. तो ते येऊन आमच्या सेंटरवरती बसून येऊ शकता. अगदी एमपीएससीचं जसं वातावरण असतं अशाच पद्धतीने इथे असणार आहे. त्या 1 तासामध्ये 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न कशा सॉल्व्ह करायचे याची जी काही रंगीत तालीम आहे त्या 5 टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मिळेल. कारण असं आहे
कारण आम्ही ही ऍक्टिव्हिटी चालवण्याच्या पाठीमागे फार विचार केला. अभ्यास कितीही असू द्या, 12-12 वर्षाचा अभ्यास जरी तुमचा असला किंवा 2-3 वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय, 60 मिनिटामध्ये जर तुम्हाला चांगलं परफॉर्मन्स देता नाही आला, तर त्या 60 मिनिटातच गेम चेंजिंग परफॉर्मन्स तुमचा राहण्यासाठी या टेस्टचा 100% चांगला उपयोग. म्हणून त्या टेस्ट बद्दल पण आम्ही लवकर अधिकृतरित्या तुम्हाला त्याची घोषणा आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती करू. त्याच्याबद्दल आणखी डिटेल्स हवे असतील तर 91-30-10-21-10 वरती संपर्क करा. परत एकदा पुणे अकॅडमीचा संचालक या नात्याने मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही वेळ दिला, तुमचे मांडले समोर आणि सरांना त्याबद्दल बोलतं केलं. धन्यवाद. अभ्यास करत राहा, आमच्या संपर्कात राहा. पुणे अकॅडमी तुमच्या येणाऱ्या काळात नक्कीच दर्जेदार कंटेंट घेऊन येईल. त्या परीक्षेला पास होण्याची ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. धन्यवाद. मला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. रजा घेतो.